कराड भागातल्या भरपूर लोकांना प्रश्न पडलाय की विमानं कशाची उडती ती आणि नेमकी कशासाठी उडती ती। तर त्या प्रश्नाची उत्तर अशी आहे ती की पहिली गोष्ट ही विमान आहेत ह्याच्यासाठी की आपण जो गाडी शिकायला ड्रायव्हिंग क्लास करतो म्हणजेच 4 व्हीलर शिकायला ड्रायव्हिंग क्लास करतो तसाच विमान चालवायला शिकायचा जो क्लास असतो तोच क्लास इथं चालू आहे आणि त्याच्यासाठीच ही पायलट इथं बनवलं जाते ती आणि त्यांचीच विमानं ही उडती ती। जवळपास 3-4 अशी विमान आहे ती, एक उडलं निम्म्यापर्यंत गेलं की दुसरं खालनं उडतं आणि ती पहिलं उडलेलं असतं दुसरं निम्म्यात जास्तपर्यंत पहिलं खाली उतरतं, अशी यांची सिस्टीम आहे। आणि विषय असा आहे की लोकांचा मला बरंच फोन येते आमच्या इथं विमानतळ असल्यामुळं की ह्यात बसून देतात का, तर ह्याचं उत्तर असं आहे की ह्यात बसून देत नाही ती आणि शेवटी लर्निंग ड्रायव्हर आहे ती, ह्यात बसायचं का नाही हा प्रश्न तुमचा आहे आणि तुम्हाला जरी बसायचं असलं तरी ती बसून देत नाही ती, हे उत्तर त्यांचं आहे। कारण की शेवटी लर्निंग ड्रायव्हर आहे ती, शिकायला लागली ती, तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर कोण भरून देणार आहे, त्यामुळे ही काय बसून देत नाहीत त्यात ह्यात बसायची परमिशन नाही। नाहीतर मला उगाच फोन करून दमवू नका की किती रुपये घेते ती काय घेते ती बघा की जरा बसवा की जरा, मलाच बसाय दिलेलं नाही तुम्हाला कुठनं बसवू यात। आणि लोकांचा प्रश्न असा आहे की ह्याचा त्रास तुम्हाला होतो का, तर 100% त्रास होतो। तुमच्या घरा शेजारी एक मोटार चालू झाली तर तुम्ही असं करताय, आमच्या इथं सारखं 10-10 मिनिटाला विमान उडायला लागलं, आम्हाला किती त्रास होत असेल ह्याचा विचार तर तुम्ही कराच नक्की। आणि सगळ्यांना माझा असा प्रश्न आहे की कराडला विमानतळाची गरज आहे का, ही नक्की मला एकदा कमेंटमध्ये सांगा, मला पण बघायचं लोकांचं काय मत आहे।